जगाच्या पाठीवरती कोपऱ्यातल्या देशांमध्ये विखुरलेली आहे. आणि ही माणसं कधी दोन चार घरं असतील, कधी 50 घरं असतील, ते केन्यान या देशावर 50 मराठी घरं असं त्या सांगत होत्या. हे 50 मराठी घरं असलेले जे बेट आहे, या बेटांमधली ही मंडळी ही आपल्या संस्कृतीला जपण्याकरता, जोपासण्याकरता कशी एकत्र येतात आणि एकत्र येताना लेखनाचं हे जे अंगीभूत जे एक ज्याला आपण वैशिष्ट्य म्हणू किंवा हा जो गुण आहे, हा गुण शिल्पाताईंच्या व्यक्तिमत्वात आहे. आणि मी त्यांना दोष असा देईन की 50 वर्षी तुम्ही लिहिलं, 35 वर्षी लिहिलं असतं, अधिक तुम्हाला दुसरा टप्प्यातला मांडता आला असता. पण काही का असे ना, लेखनाची कला अवगत झालेली आहे आणि हे लेखन तुम्ही आत्मीयतेने केलेलं आहे. लेखन करणं म्हटलं तर सोपं असतं, म्हटलं तर कठीण असतं. ह्याचा अनुभव सगळ्यांना आहे. रला र टोला ट जुळवणी झाली कविता. आणि अलीकडे फेसबुक कवी इतके वारेमाप आहे की हे फेसबुक कवी दररोज कविता टाकत असतात. लेखन इतकं सोपं नाही. म्हणूनच शिल्पा मॅडमनी हे लेखन करायला 6 महिने लावले आमच्या. तर हा म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा एक असा परमोच्च बिंदू असतो. आणि हा परमोच्च बिंदू आता पुन्हा तिकडे ज्याला आपण काय म्हणू की शिखराकडे जाणारा असा असावा. आणि हा परमोच्च बिंदू शिखराकडे सतत झुकत जावा. अशा प्रकारे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी आवर्जून बोलावलं, कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर बहुतेक लोक मला अध्यक्ष म्हणूनच बोलावतात. त्यामुळं हे जरा फार चांगलं असतं. त्यामुळं असा हा योग या ठिकाणी जुळून आला. आपली ओळख झालेली आहे, ओळखीचं रूपांतर मैत्री झालेला आहे. आपण जवळच राहतो. तुम्ही मनीष नगरला तुमचं घर आहे, माझं घर मला वाटतं पंचदीप नगरला आहे. तर असं तुम्ही कधी या भेटा. आणि हे जे काय म्हणतात की आयलँड, केमॅन आणि नागपूर हे नातं असंच अधिकाधिक घट्ट होऊ द्या, अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्या लेखनाच्या या प्रवासाला मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल पुनश्च आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद शोभणे सर. अतिशय क्या बात आहे. म्हणजे काय म्हणावं की मानवत सुद्धा कोण इथे आलेले आहेत. एका मानवीचा पण उल्लेख आहे तीच आहे. आमच्याकडे सांता होता. अच्छा. आणि ते आपोआप आलेलं सांताच्या रूपातच ती आलेली आहे. हा स्मरणीय राहणार आहे. कारण हे हा प्रकाशन सोहळा तिला सुद्धा आवडलेला आहे आणि छान गोड येऊन बसलेली आहे. शिल्पा चंद्रपूरचे आयलंड यांचा आज पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. आज पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. आपण जाणून घेऊया त्यांचं काय असं मत आहे आणि पुस्तकाची काय विशेषता आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम आहे. आपण पहिलेच जर सांगा की आज या पुस्तकाचं मंथन करण्यामुळे तुमचा काय विशेष उद्देश होता. प्रत्येक महिलेला वाटतं की आपण आपल्या रोजच्या जीवनाचं आपण काहीतरी विशेष करतो. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेचं मी एक प्रतिनिधित्व करून माझी रोजची स्टोरी, माझ्या जीवनातली 2 घराण्यातली, जेव्हा आपण जन्म घेतो ते घराणं आणि जिथे ज्या घराण्यात जातो, जे सासर म्हणतो त्याला, त्या घराण्याची, आणि ज्या देशात जन्मतो ज्याला जन्मभूमी म्हणतात, आणि ज्या देशात आपण आपलं अस्तित्व निर्माण करतो ती कर्मभूमी, त्या दोन्ही पण देशाच्या आणि घराण्याची माझा प्रवास मला लिहायचा होता. आणि साध्या सोपी शब्दात मी शिल्पा, केमॅन आयलंड, चंद्रपूर
ते केमॅन आयलंड या पुस्तकात अगदी साध्या सोप्या शब्दात प्रवास सांगितला आहे. याच्यामध्ये लेखणी, विशेषतः लेखणी आपली दिसली आहे. हो, कारण प्रत्येकजण एक कला घेऊन जन्माला येतं. मी पण अनेक कला घेऊन जन्माला आली, पण त्याच्यातली एक चित्रकलेची कला मी जागृत ठेवली आणि त्याद्वारे मी माझं अस्तित्व निर्माण केलं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या अनेक कलापैकी एक कला कोणती तरी अस्तित्वासाठी निर्माण करावी, ते मी या पुस्तकातून सांगितलं. पुस्तकाचं लिहिण्याचं तुमचं प्रवास कसं चाललेला, कोणतं वेळेला? मी वयाच्या 20व्या वर्षापासून एक स्वप्न घेतलं की माझ्या कवितेचं पुस्तक व्हावं, पण नंतर ते मला कठीण वाटू लागलं. पण दुसऱ्या देशात जाऊन म्हणजे माझ्या जीवनात असे अनुभव आले की त्या अनुभवांचं कथन करायला मला पुस्तक लिहावंसं वाटलं. आणि त्याच्यात मग माझा जो भाऊ 42 वर्षात गेला, त्याला पण पुस्तक लिहावंसं वाटलं. त्याचे स्वप्न मला पूर्ण करावेसे वाटले आणि मी हे पुस्तकाचं कारणच माझा भाऊ आहे. ताई सुद्धा आहे, आपण त्याचं जाणून घेऊया की आज ताईंनी पुस्तक प्रकाशन केलं, तुमचं याच्यावर काय मत आहे? 2 कुटुंबांचं जीवनाला तिने आकार दिला आणि ते पुस्तकात तिने साकार करून लोकांसमोर मांडलं, प्रदर्शन केलं. बस एवढंच मला बोलायचं. आज पुस्तक प्रकाशन करण्यात आलं आहे, आपण त्यांच्या या प्रकाशनाबद्दल काय म्हणण्याचा तुमचा उद्देश आहे? मी शिल्पाला लहानपणापासून पाहत आहे. आमच्या गंपावरच्या घराचं नाव उज्ज्वल केलं, याबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला सर्वांना. परिवारामध्ये एकजुटता आणि एकमेकांना परिवारात जोडण्याचं काम शिल्पाताईने केलं या पुस्तकाच्या माध्यमाने, तुम्ही काय म्हणत आहात? हो, खूपच चांगलं कार्य केलं तिने, याचा अभिमान आहे आम्हाला. आपल्याकडे मान्यवर मॅडम आहे, आपण जाणून घेऊया ताईने आज पुस्तक प्रकाशन केलं. प्रकाशनाचा सोहळा खूप लोकांना बोर होतं, पण आज अगदी हसत खेळत आणि सगळ्यांनी एन्जॉय केला, हे जास्त महत्त्वाचं. आणि जिचं पुस्तक आहे तिने जे स्पष्टीकरण केलं आहे ते अतिशय चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे. वेगळी वाट चोखाळताना आपलं स्वतःचं ध्येय कसं गाठलं हे स्त्रियांना दाखवून देण्यासाठी तिने अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. तर याचा, आणि ती माझी विद्यार्थिनी आहे याचं मला कौतुक वाटतं. आणि तिने त्याची पुढे गंगोत्रीची मोठं गंगा करून दाखवली, हे जास्त चांगलं झालं आहे. या पुस्तकाच्या स्वरूपात ते दिसून पडतं. विद्यार्थ्याचा सत्कार आज गुरूंनी केला,